प्रभू ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला मनीष तात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. पहिला बॉल सामन्याला इथून सुरुवात होईल. सेमीफायनल मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या या स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट कोणाला मिळतं त्यासाठीची ही लढत पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात कुंभारती टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. सुरुवात चांगली झाली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळाली. एका बाजूला संघ तुम्ही पाहिलं तर कडापे सुपरस्टार या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. पुढचा चेंडू घेऊन मनीष तात्रे ओव्हर द विकेट अराउंड विकेटने सज्ज होईल. यावेळेला लोअर फुल टोच होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न इंटू द गॅप आहे. स्वीपर कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल इथे स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकाराने सुरुवात केली आहे करण उतेकरने. आयकॉनच्या विरोधामध्ये जिथे बॅटिंग करायची आणि त्यासाठी आपण जिथे मात्र पाहिलं राकेश प्रभू नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंगला आदित्य पाटील आणि मनीष तात्रे हे दोन आयकॉन खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात. कडापे सुपरस्टार फर्स्ट सेमीफायनलची मॅच मैदानावरती रंगते आणि धावफलकावरती 4 धावा. मनीष तात्रे ओव्हर द विकेटने यावेळेला आडव्या बॅटने स्वाईप केलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय तो मात्र हा चौकार. एक विशेष सन्मानाकडे आपण बघतो आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आपण फलंदाजी करताना पाहायला मिळाले खरं तर या आयोजनातील एक घटक म्हणता येईल आणि तथा एक उत्कृष्ट समालोचक दिपेजी माने सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. दिपेजी माने सर यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. 8 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. दिपेजी माने सर संपूर्ण आपण आर.के. साहेब आणि त्याच वेळेला आर.के. साहेब आणि संदीपजी पार्टे साहेबांना विनंती करूयात हा विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आणि अगदी त्याच वेळेला या आयोजनातीलच आणखीन एक असं व्यक्तिमत्व दिपेजी माने सर यांचा एक विशेष सन्मान आपण केला आहे. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं मनीष तात्रेच्या विरोधामध्ये आता राकेश प्रभू हे बॅटल चर्चेचा विषय राहू शकतं. मनीष तात्रेने या स्पर्धेमध्ये आपली गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती छाप सोडली आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. या षटकामध्ये ही सफलता जर मिळाली तर अर्धा सामना जवळपास जिंकला जाऊ शकतो. सेमीफायनलची मॅच. पुढचा बॉल गोलंदाज मनीष तात्रे राकेश प्रभूच्या अगेन्स्ट लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे द्वंद्व देखील चर्चेचा विषय होईल. यावेळेला वेगाने टाकलाय. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना मला मिळतो आहे. धावफलकावरती केवळ 9 बनल्यात. 2 चौकार धरून आले. राकेश प्रभू पदललित्या झाला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर खोलातला बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतो. डॉट बॉल आल्यात. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीपासून अटॅकिंग इंटेंट दाखवणारा करण उतेकर तो नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज घेतली आहे. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. यष्टिरक्षकाने ही कॅच नाही तरी मॅच सोडली आहे. राकेश प्रभू सारख्या बॅटरला जीवदान मिळालंय. इथे जीवदान मिळत असताना पाहायला मिळतंय ज्या खेळाडूने खोड्याने धावा गोळा केला या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय त्याला जीवदान मिळालंय. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा एकंदरीत
खेळ इथे जवळपास संपलेला पाहायला मिळतो. या पण DRA ची मागणी इथे करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू इथे करण उतेकर बाद होतो. या आपण स्क्रीनवरती एक क्षणचित्र पाहूयात. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम वरती दाखवला जातोय ज्या रीतीने फलंदाज बाद झाला. बॅट ड्रॅग केली ज्या वेळेला चेंडू थेट यष्टांवरती आधवला होता. नवीन बॅटर रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येईल. धावफलकावरती केवळ 9 बनलेले आहेत. रोहित घरत बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 9 आल्यात. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो. आदित्य पाटील बॉलिंगसाठी आणि अगदी त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानावरती रोहित घरत. आदित्य पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. 9 ला एक फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. कॅच ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय. राकेश प्रभू ज्या रीतीने तो त्याचा खेळ साकारत असताना पाहायला मिळालाय. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचं प्रमुख योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं राहणार आहे. कारण या मॅचमध्ये त्याचं प्रदर्शन जे मात्र फायनलचं तिकीट निश्चित देऊन जाणार आहे. त्यासाठी राकेश प्रभूला या सामन्यामध्ये बॅटिंग करावी लागेल. आदित्य पाटीलला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती सामन्याला सुरुवात. सामन्यामध्ये आदित्यलाही चांगला खेळ करून दाखवा लागणार आहे. कारण ज्या रीतीने त्याने गोलंदाजी केलेली आहे. युवा आणि प्रतिभावान गोलंदाजांच्या यादीतील आणखीन एक नाव गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळते. 9 ला एक 4 षटकांची मॅच आहे आणि जिथे पहिल्या षटकाच्या अंती 9 ला एक फलंदाज बाद झाला. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला हलक्या हाताने खेळला. सिंगल तर अवेलेबल आहे. एकेरी धाव इथून मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 2 आयकॉन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोहित घरत आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आर फॅक्टर कितपत लकी राहील ना अशी चर्चा निश्चित होणार आहे. आदित्य पाटील गोलंदाजीमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला आणि त्याच्यावरतीच तो यशस्वी देखील राहिला आहे. आदित्य पाटीलला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. पंचांच्या आता मात्र उजव्या बाजूने तो गोलंदाजीसाठी अराउंड विकेटने सज्ज होत असताना पाहायला मिळेल. जिथे मात्र राईट हँडर बॅटर रोहित घरतच्या अगेन्स्ट. यावेळेला पहिल्या बॉलवरती इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा अस्त्र काढलं होतं बाहेर. लवघी तो आबाद नाही तो बर्बाद. क्रिकेटच्या या फटक्याने सातत्याने धावाही दिल्यात परंतु पसंती दिली खेळाडूंना तितकीशी. आधुनिकतेचा आविष्कार ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या बॉल पासूनच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर असे फटके खेळण्याचे प्रयत्न करताना आपण सातत्याने पाहतो. 11 ला 1 आहे. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 11 ला 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामधील कावेबाजपणा त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामधील फेरबदल हे पाहायला मिळाले. तिथे वारंवार काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानावरती ज्या रीतीने गोलंदाजी होतीये फलंदाजांना काही ना काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक दोन्ही बॅटरने मागील 2 बॉलवरती असे प्रयत्न केलेले पाहायला मिळालेत. ऍक्शन रिप्ले क्लोज कॅमेरा व्ह्यूने तुम्ही पाहताय. राकेश प्रभूच्या या रिॲक्शन्स पाहायला मिळाल्या होत्या. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथून वेगाने कंप्लीट होईल. आयकॉन खेळाडूचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा येताना पाहायला मिळाल्यात. 13 बनल्यात. एकंदरीत 10 चेंडूचा खेळ संपला.
पुढील या दोन आयकॉन खेळाडूंचे षटक संपल्याची जास्तीची प्रतीक्षा आपण राकेश प्रभूने केलेली पाहायला मिळाली. आयकॉनवरती हल्ले केलेत नाहीत, सातत्याने त्याने जणू काय बॅटिंगचा एक टेम्पो सेट केला होता. कंटिन्युएशन चांगलं पाहायला मिळालं त्याच्या बॅटिंगचं धावा गोळा करण्यासाठीच. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिट करण्याची नामी संधी इथे आली होती. मनीष चात्रे चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळाला. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 14 आहेत. विभाग प्रीमियर लीग मध्ये एका सामन्यामध्ये 32,000 कमाई करणारा आदित्य पाटीलने सर्वाधिक मोठी कमाई त्याने या स्पर्धेमध्ये केलेली पाहायला मिळाली, जे मात्र नावाचा डंका पिटलाय. खालापूर तालुक्यातील आणखीन एक दर्जेदार असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खालापूर विभागामध्ये नुकतीच पार पडलेली विभाग प्रीमियर लीग आपण पाहिली होती. खोलात टाकला होता हा चेंडू, अगदी टोक क्रशर पाहायला मिळाला. पिंक पॉइंट यॉर्कर त्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल तर आली आहे. धावफलकावरती धावा बनल्या तर एकंदरीत 15, 2 षटकांचा खेळ संपला 15-1. एक वैशिष्ट्य राहिली या सामन्यामध्ये, जिथे आपण पाहिलं तर कडापेटीम सुपरस्टार जो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय, 2 पिता आणि 2 पुत्र एका बाजूला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पिता पुत्रांची 2 जोडी आहे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. मला वाटतं ज्यामध्ये मंगेश कडू आणि त्यांचा चिरंजीव प्रणय पाहायला मिळतो, आणि अगदी त्याच वेळेला अनंत कुल्ले आणि त्यांचा चिरंजीव या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 15, एक फलंदाज बाद. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना गणेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 15-1. राकेश प्रभू कुठे ना कुठेतरी सातत्याने तो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बसलेला पाहायला मिळाला. थकवा त्यालाही जाणवतोय. सकाळपासूनचं क्रिकेट सातत्याने खेळलंय, परंतु अगदी त्याच वेळेला बॅटवरती बॉलही तितकेसे आलेले नाही आहेत. फिजिकल फिटनेस आणि आपली शरीरी त्याला तितकंसं साथ देत नाहीये. यावेळेचा बॉल ऑन साईडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहे आदित्य पाटील. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र घेतली गेलेली आहे डबल. 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य पाटील याच्या नावाची चर्चा याच गोष्टीसाठी या RK चषकामध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. ज्या रीतीने त्याचं प्रदर्शन राहिलं, ज्या रीतीने क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती त्याने स्वतःला सिद्ध केलं, स्ट्रेच केलं, बॉडीला जम घेतली आणि बॉलला अडवलंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. केवळ एक सामना दूर आहे RK चषक हे 16वे पर्व. कोणता संघ जिंकणार? यस अंपायर, नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स, हा नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं 18 धावा धावफलकावरती आहेत. सिंगलचा प्रयत्न इथून करण्यात आलाय. वेगाने धाव येते. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली. 19 धावा धावफलकावरती म्हणल्यात. ला 1. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती तिथे गणेश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला खुलातला बॉल होता. डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात.
सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाही. आयकॉन खेळाडू बॅटिंग करतायत. त्यांच्या विरोधामध्ये गणेशची गोलंदाजी कारगर साबित राहिली आहे. धावा गोळा करू दिलेल्या नाही आहेत. या इनिंगमध्ये केवळ 2 चौकार पाहायला मिळाल्यात. फलंदाजांवरती नामुष्की उडावली आहे. धावा आलेल्या नाही आहेत. षटकार आणि चौकार कधी येतील ते अभिप्रेत राहील पाहणं. आणि त्याचीच प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षक वर्ग इथे चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहतोय. राकेश प्रभू यावेळेला डिग आउट केलंय. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथे DRA ची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. राकेश प्रभू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. रनआउट आहे की नाही त्याची शहानिशी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. खरं तर क्लोज कॅमेरा अँगलने या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. विविध कॅमेरा अँगलने आपण पाहत आहोत. बॅटर तर वेल शॉट आहे, परंतु बॉल स्टंप वरती लागलाय की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. विविध कॅमेरा अँगलने आपण या गोष्टीची शहानिशा करतोय की बॉल जो मात्र आहे तो स्टंप वरती लागलाय की नाही. बॅटर वेल शॉट आहे. एका बाजूला सर्व बाबी सर्व अँगलने या गोष्टी पाहिल्या जात आहेत. होय, फलंदाज बाद. या आपण पुन्हा एकदा साऱ्या गोष्टी पुन्हा एकदा पाहतो आहोत. ज्या प्रमाणे राकेश प्रभू बाद झाला. हा पहा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. रनआउट ज्या पद्धतीने पाहायला मिळाला. राकेश प्रभू फ्रेम मध्ये नव्हता आणि याच कारणास्तव यष्टीरक्षकाने बॉल ज्या रीतीने पकडला, फील्ड केला आणि थेट यष्टांवरती जिथे मात्र नेला आणि याच कारणास्तव रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश प्रभू बाद होत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा बॅटर इथे बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत वीस धावा धावफलकावरती आहे. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात.
21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन दी बोर्ड. हा बॅटर नॉट आउट देण्यात आला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभूला आपण पाहतोय. चार बॉलचा खेळ संपलाय. ये वॉशरूम यहाँ पे है, उसी उधर ही तो मात्र पाहायला मिळाला. ऑन साइडला लांब लचक फटका. 27 धावा. ऍक्शन रिप्ले बार रडार मध्ये आला बॉल. मागील काही चेंडू जिथे फेस करत असताना मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात राकेश प्रभू, मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले नव्हते. 27 बनल्यात. यावेळेचा बॉल समोर केलाय. क्षेत्ररक्षक येणाऱ्या वाईडिस लॉंग ऑफला सिंगल घेत असताना पाहायला मिळते. इकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. 28 ऑन दी बोर्ड. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते आहे. सेमीफायनलचा सामना जिथे आपण पाहतोय. काही काळ सामना थांबला होता. याचं कारण एक रनआउट साठी आपण मॅच थांबली होती आणि तिथे अंपायरने डिसिजन घेतला जिथे खेळाडू नॉट आउट आहे. राकेश प्रभू मैदानावरती अजूनही आपलं अस्तित्व टिकून आहे. षटकार ठोकला होता मागील बॉलवरती. यावेळेला समोरच्या दिशेने केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेत असताना सेकंड रन इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा एकंदरीत आल्या. 30 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 30 ऑन द बोर्ड. ला 1. 30 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळेल. अक्षय कडूला इन्व्हाइट करण्यात आले. अक्षय कडू शेवटचा आणि अंतिम षटक. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानावरती अद्याप उपस्थित असताना तितकी मोठी फटकेबाजी झालेली नाहीये. केवळ एक षटकार पाहायला मिळाला जो या मॅचच्या 16व्या बॉलवरती आलाय. 2 चौकार पाहायला मिळालेत. राकेश प्रभू बॅटिंग करतोय. धावफलकावरती एकंदरीत 30 आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 30 ऑन दी बोर्ड. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आणि ज्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलाय अक्षय कडूला. शेवटचा आणि अंतिम षटक सेमीफायनलची मॅच.
पुढचा बॉल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता बॉल दिशाहीन. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 31 बनल्या. 31 ऑन दी बोर्ड. व्हाईट बॉल. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज जिथे अक्षय कडूने सुरुवात अवांतर धावेने केलेली पाहायला मिळाली आहे. राकेश प्रभू खरं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा राकेश प्रभू या मॅच मध्ये काहीतरी वेगळा आविर्भाव आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती चौकार. जीवदान वरदान साबित होतात. कॅच सोडला होता यष्टी रक्षकाने. जीवदान तिथे मिळालं आणि तदनंतर आता मात्र मैदानावरती चांगली बॅटिंग करतो राकेश. पस्तीस धावा धावफलकावरती 35 ऑन दी बोर्ड. पहिल्या चेंडूचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळालाय. सेमीफायनलची मॅच. प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव एक मोठं टार्गेट सेट करेल. इथं ते बळकट केलेत या संघाचे देखील. 35ला 1 आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि अगदी महत्वाच्या या सामन्यामध्ये राकेश प्रभू इथे फटका फसलाय. गोलंदाज अक्षय कडू चेंडूच्या खाली येतोय. विरुद्ध दिशेने जात असताना झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद. ला 2. राकेश प्रभू इथे बाद झाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. विरुद्ध दिशेने जात असताना हा झेल टिपण्यात आला. चांगली बॉलिंग अक्षय कडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ जिथे 35 बनलेले आहेत. एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरा आयकॉन बाद झालेला पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. सिंगल निश्चित आली आणि अर्थात फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावफलकावरती धावा जिथे मात्र पाहायला मिळाल्यात. 35 आहेत. 2 फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. तिसरा फलंदाज मैदानावरती अक्षय येत असताना पाहायला मिळतं. 2 बाद झाले. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. रोहित घरत षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. 41 धावा. 41 ऑन दी बोर्ड. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 41 ऑन दी बोर्ड आहेत. ला 3. शेवटचा आणि अंतिम षटक. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. दिशाहीन. 42 बनल्यात. आणखीन एक अवांतर धाव येते. अवांतर धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये मोठं षटक पाहायला मिळालं. कारण जिथे आपण पाहिलं या षटकामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला. अवांतर धावा 2 आल्यात. एक चौकार पाहायला मिळाला. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोहित घरत चांगली बॅटिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हरला ऑन साइडला षटकार.
त्याचा खेळ चांगला राहिला, इंटेन्शन त्याचे क्लिअर पाहायला मिळालेत, प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळण्याचे. धावफलकावरती धावा 46, 3 फलंदाज बाद. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चालला, शॉर्ट हँड मांडला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल तर इथून घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न इथे, फलंदाज स्ट्रायकर हिंडला बाद झालाय. केवळ एक सिंगल, 47 मांडले, 48चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चा पाठलाग आहे, 48 रनचं टार्गेट. धावा धावफलकावरती आहेत, 48 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूयात. जो आवाज सातत्याने प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या गळ्यातील ताईत बनलाय आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने आपण जो आवाज ऐकतो आहोत, आणि IPL पासून ते प्रो कबड्डी, प्रो दहीहंडी आणि प्रो खो खो मध्ये जो आवाज आपण ऐकला, या आपण कुणाजी दाते सर यांचा आवाज ऐकूयात. अठ्ठेचाळीस धावा करायचे आहेत. आर के चषक तुम्ही पाहता अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा आली आणि सेमी फायनल तुमच्या समोर रंगते, जिथे एक टार्गेट सेट झालंय. 48 धावांचं लक्ष टीम कडापे सुपरस्टार या टीमच्या समोर. चला, टार्गेट या मॅच मध्ये 48. दोन ओपनर्स मैदानामध्ये आहेत. 16 वर्ष आणि तो सातत्याचा प्रवास या मानाच्या मराठी समाजाच्या अस्मितेच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेचा राहिलाय. आता शेवटचे दोन सामन्यात सेमी फायनल आणि याच्यानंतर फायनलची लढत, जिथे टार्गेट आहे या मॅच मध्ये 48. सलामीच्या जोडीमध्ये मंगेश आणि मनीष तात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी रोहित घरत या गोलंदाजाच्या खांद्यावर हे पहिले षटक. 36 धावा क्वालिफायर राऊंड मध्ये काल डिफेंड केलेल्या आहेत या टीमने, आणि आता 48 धावा डिफेंड करण्याची तयारी त्यांच्याकडून होईल का पाहूया. पहिला बॉल या सामन्यातला आणि या षटकातला दुसऱ्या डावाच्या दरम्यान. फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवर खेचलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मिडविकेटला. 6 धावा, गगनचुंबी सिक्सर. पहिला बॉल, 6 धावांसाठी षटकार.
चला मॅचकडे वळूया. पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका, पुलचा कडक पॉवरफुल फटका आणि 6 धावा वसूल केल्यात पहिल्याच बॉलवर. फलंदाज मंगेश कडू च्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. मिडविकेट आता सेट केलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट केलाय. दोन क्षेत्ररक्षक आहेत आणि दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. त्याचं कारण आहे मंगेश स्ट्रॉंग आहे, ऑन साइडला चांगले फटके मारतो. शेवटच्या क्षणाला स्ट्रोक चेक केला, हलक्या हाताने फक्त बॅटला बॉल लागलाय तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 7. आता मनीष तात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. आजही भरपूर चांगला प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांनी दिलाय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंध घातलेत आवाजाचे आणि त्याचमुळे तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मनीष तात्रेसाठी हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय, नाही मिळणार धाव, डॉट बॉल. चांगलं कमबॅक, 7 धावा आहेत स्कोर बोर्डवर. लक्ष 48 या मॅच मध्ये. एक चांगलं टार्गेट सेट झालंय 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. सेमी फायनल तुम्ही पाहताय जिथे सुपरस्टार कडापे या टीमच्या समोर कुंभारते या संघाने टार्गेट सेट केलंय. परत खेचलाय बॉल, डीप मध्ये मिडविकेट आहे, एक धाव तिथे मिळेल मनीष तात्रेला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. कुंभारते आणि बापूजी बुवा सुपरस्टार कडापे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना, सेमीफायनलची लढत. सह्याद्री वॉरियर्स हा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो सह्याद्री वॉरियर्सच्या विरुद्ध खेळेल. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक आर.के. ट्रॉफी देऊन टीमचा सन्मान होईल. परत एक वेळा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, रनआउट चान्स आहे परंतु बॉल हातातून निसटलाय. त्याचा फायदा होईल मंगेश कडूला. टीमची धावसंख्या 9. पहिले षटक सध्या प्रगती पथावर असताना 5 बॉलचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 9 पॉवर प्लेच्या दरम्यान. शेवटचा बॉल आता पॉवर प्लेचा. समोर असणार आहे मनीष तात्रे. चांगला बॉल, फिरवण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या हातात. पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 9. 39 धावांची गरज आहे आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. 18 बॉलमध्ये 39 म्हणजे 13ची सरासरी इथे गाठावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. राकेश प्रभू ऑफ ब्रेक पकडून चांगला टाकतो आणि त्याचमुळे लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध त्याच्याकडे लवकर बॉल सोपवण्यात आलाय. पाहूया आता या ओव्हर मध्ये तो कशा पद्धतीने कामगिरी करतोय. 18 बॉलांनी 39 धावा. राकेश प्रभू गोलंदाजीसाठी पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील परंतु इथे नॉट आउटचा निर्णय. राकेश प्रभू पहिला बॉल डॉट आलाय. आता 13ची सरासरी गाठायची, 39 धावा करायच्या. 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे या मॅच मध्ये. मंगेश कडू सध्या स्ट्रायकिंग एंडला. आक्रमण करावं लागणार आहे मंगेश कडूला या मॅच मध्ये. परत फिरवण्याचा प्रयत्न, बॉलवर चांगली बोट फिरवली आणि आणखीन एक डॉट बॉल राकेशचा पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं राकेश प्रभू ऑफ ब्रेक चांगला पकडून टाकतो, अनुभव आहे त्याच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा आणि त्याच्यामुळे हे दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला समोर आहेत त्यावेळेला एवढं सोपं नाहीये या धावा चेस करणं. बॉल त्याच्या समोरून चांगला फिरेल. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी तो लेग कटर ठरतो आणि ते इथे सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे या ओव्हरच्या दरम्यान. राऊंड विकेट.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, लाजवाब नेत्रदीपक ऑन ड्राईव्ह. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 48 लक्ष होतं, 10 धावा झाल्यात, 38 धावांची गरज आहे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 15 चेंडू आणि 38 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. मनीष तात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल खेचलाय स्क्वेअर लेगला, सळ हातामध्ये, आणि फलंदाज मनीष तात्रे आउट होईल. पहिली विकेट गारत. मोठा धक्का बसलाय सुपरस्टार कडापे या टीमला. आणि राकेश प्रभू सारखा जर गोलंदाज त्याच्या समोर असेल, मी मगाशीच उल्लेख केला होता की एवढं सोपं नाहीये धावा करणं, कारण गोलंदाजी चांगली करतो नेहमीच लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. राकेश पहिलं षटकही चांगलं राहिलं होतं गोलंदाजीमध्ये रोहितचं. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव आली आहे. 4 बॉल संपलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश कडू. मंगेश कडू आणि गणेश कडू दोन बंधू आता सध्या मैदानामध्ये आहेत. मार्कॉस स्टीवा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, इरफान पठाण, युसुफ पठाण, अंबरनाथ बंधूंची जोडी. अजून एक तिसरा बंधू या टीमकडे आहे, तो अक्षय. आणि सगळेच बंधू ज्या वेळेला क्रिकेट खेळले त्या त्या वेळेला त्या त्या देशासाठी, त्या त्या टीमसाठी नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. वेगाने टाकलेला बॉल अंपायरकडे अपील केली आहे, आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. दोन्ही बंधू मैदानामध्ये होते, परंतु ताळमेळ दोघांमध्ये नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. धावा झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 10. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 1 आली आहे. आता आलाय नवीन फलंदाज आदित्य फलंदाजीसाठी. लास्ट बॉल, आणि या शेवटच्या बॉलवर एक सिंगल इथे मिळताना दिसेल. आणि आता ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये 9, या ओव्हरमध्ये 2, 11 धावा. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 2. अकरा धावा फलकावर लागल्यात, आणि आता या मॅच मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे. 12 बॉल 37 धावा. 48 टार्गेट होतं. 12 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये साहिल उतेकर आलाय. 12 बॉल 37, 37 करायचे आहेत. आदित्य सध्या स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल आणि 37 धावा. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिल्याच बॉलवर हवेत आहे बॉल. फिल्डर आहे मिड विकेट मध्ये. प्रयत्न सुरू आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. 11 बॉल आणि आता धावा करायचे 37.
अनंत कुंडले आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी 11 बॉलमध्ये 37 धावा करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. त्याच्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड होत चाललंय. कुंभारते संघाचं पहिल्या मॅच मध्ये त्यांनी सोनारवाडी या टीमला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत केलं. चांगला ड्राईव्ह, एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. 36 धावांची गरज येणाऱ्या 10 बॉलमध्ये, म्हणजेच 10 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुपरस्टार कडापेला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 बॉल 36 रन. टार्गेट पासून दूर होत चाललाय हा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, पॉवर प्ले मध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा दिल्या राकेश प्रभूने. या ओव्हरची सुरुवात विकेटने झाली, या ओव्हरमध्ये देखील 1च धाव आली आहे. त्याच्यामुळे बॅकफुटला आहे संघ सुपरस्टार कडापे आणि आता 6 षटकार मारायचे आहेत. ऑन साइडला दिशा देत असताना फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने सुरू झालाय आणि नॉट आउटचा निर्णय इथे येईल. 2 धावा ऍड होतील. चौतीस धावांची गरज आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 34 धावा. तीन बॉलचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय आर.के. चषक 2026 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा 16 वर्षाची परंपरा, मराठी समाजाचा मान सन्मान अभिमान वाढवणारी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 9 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. परत एक वेळा ऑन साइडला फटका तर सजवलाय, परंतु तिथे 1च धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 8 बॉल 33. हे समीकरण आता या मॅच मध्ये थोडासा एकतर्फा आता होत चाललाय हा सामना. जर मोठे फटके आले नाही तर मात्र वरचढ ठरताना दिसेल पूर्णपणे गोलंदाजी करणारा संघ कुंभारते या मॅच मध्ये कडापेच्या विरुद्ध खेळत असताना. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा निर्णय पंचांकडून येईल. टीमची धावसंख्या वाईटसह आता 16 धावा. 32 धावांची गरज आहे 8 बॉलमध्ये. 8 चेंडू आणि 32 रन. हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय आणखी एक डॉट. 7 बॉल आणि 32 धावांची गरज आता या मॅच मध्ये. वर्चस्व गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व सध्या या मॅच मध्ये कुंभारते संघाचं. सुपरस्टार कडापेच्या विरुद्ध खेळत असताना संघर्ष सध्या तरी पाहायला मिळालेला नाहीये सुपरस्टार कडून या मॅच मध्ये. सुरुवात अडखळत झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. याही ओव्हरमध्ये विकेट गमावल्या. विकेटने सुरुवात झाली या ओव्हरची आणि त्याच्यामुळे बॅकफुटला गेला संघ पूर्णपणे सुपरस्टार कडापे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. फटका तर चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त 1च धाव हा फटका देऊन जाईल. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे 31. शेवटचं षटक टाकण्यासाठी अमित गोलंदाज तयार. 6 बॉलमध्ये 31 धावा करायच्या आहेत, म्हणजेच 5 षटकार मारायचे आहेत सामन्यामध्ये जर जिंकायचं आहे. आणि अंडर फ्लड लाईट्स रात्रीच्या 12:30 वाजता हे थोडंसं कठीण काम आहे.
अमित आलाय लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 31 धावा ची गरज आहे बापूजी बुवा सुपरस्टार कडापेला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवर सिक्सर येऊन पूर्णपणे संघ पिछाडीवर गेला या इनिंग मध्ये. या डावाच्या दरम्यान बॅकफुटला जात असताना कट केल्या पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषेच्या लगत. 4 धावा इथे नक्की मिळतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. धावा करायचे आता 27. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 27 रन. पुढचा बॉल. 5 बॉल 27 धावांची गरज आहे. बीट केलं. आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचची. 4 बॉलमध्ये 27 अशक्य आहे. 4 षटकार मारले तरी देखील संघ पराभूत होईल. बॅटिंग करणारा 4 बॉल 27 धावा. इथे एक सिंगल पॉइंटला आणि आता 3 बॉल 26 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकतर्फी ही सेमीफायनल. आता फायनलची तयारी सुरू होईल. सह्याद्री वॉरियर्स आणि या मॅच मधला विजेता संघ ऑलमोस्ट कुंभारते हा संघ फायनल खेळेल या वर्षीच्या आर.के. चषक 2026 ची. औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 बॉल शिल्लक राहिलेत. परंतु जाता जाता असा शेवट गोळ करावा लागेल. एक चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 6 धावा षटकार. दोन बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्यात. आणखीन एक चांगला फटका डीप मध्ये. तेवढीच चांगली फिल्डिंग. 29 धावा झाल्यात. 19 धावांची गरज. लास्ट बॉल. सामना फिनिश आणि हा सामना जिंकत आता फायनल मध्ये प्रवेश केलाय. या मॅच नंतर कुंभारते संघाने आणि सह्याद्री वॉरियर्स आणि कुंभारते या संघाची आता फायनल मॅच या आर.के. ट्रॉफीची खेळवण्यात येईल. अभिनंदन टीम कुंभारते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे राकेश प्रभू. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. फायनलचा जो सामना आहे तो 2 षटकांचा खेळवला जाईल.